जय श्रीराम. आजची जी कथा सांगणार आहे दत्त जन्माची. सगळ्यांना दत्त जन्म कसा झाला हे माहीत आहे. अनुसया माता आणि अत्री मुनी यांच्या पोटी गुरु दत्तात्रेयांचा जन्म आहे. जन्माच्या अगोदरची एक कथा तुम्हाला मी सांगतो. त्यातनं पतिव्रता स्त्रीचे किती महत्व आहे हे तुम्हाला कळेल. एक कौशिक नावाचा जो ब्राह्मण होता तो पूर्वजन्मामुळे त्याच्या शरीरावर खूप कोड फुटलेलं होतं. पण त्याची जी पत्नी होती अतिशय पतिव्रता होती. म्हणजे कोड फुटलेली त्या शरीराला ही पतिव्रता स्त्री अतिशय चांगल्या पद्धतीने पतीचा संरक्षण करत होती. म्हणजे पतीच्या सगळ्याच गोष्टी ती पतिव्रता स्त्री करत असल्यामुळे त्याला असं वाटायचं की माझ्यामुळे माझ्या पत्नीला खूप त्रास होते. तो अतिशय झिडकारायचा. म्हणजे पत्नीने त्याग करावा, त्याचा त्याग करावा, अनेक गोष्टी तो करायचा की पत्नी मला सोडून जावी. पण ती पतिव्रता स्त्री मात्र त्या पतीचा अजिबात त्याग करत नव्हती. अजून ती तीव्रतेने पतीची सेवा चांगल्या पद्धतीने करत होती. असं झाल्यानंतर खूप कालावधी गेला. त्याला वाटलं की आता मी थोडंसं अजून काहीतरी वेगळं वागलं तरी माझी पत्नी मला सोडून जाईल. असं म्हटल्यानंतर त्यानं एके दिवशी सहज म्हणला की मला एक अमुक ठिकाणी एक वेश्या राहते, त्या वेश्येजवळ जायचंय, मला तू घेऊन जा. आणि तू जर नाही घेऊन गेलीस तर उद्या माझा तू मृत्यू पाहशील. असं म्हटल्यानंतर कामुक झालेल्या पतीला असं तिनं पाहिलं आणि पतीची इच्छा आहे ते ऐकून सुद्धा त्या पतिव्रता स्त्रीनी अजिबात न डगमळता विशिष्ट जे काही घरात धन असेल ते धन घेतलं आणि ते कोड फुटलेल्या पतीला अगदी खांद्यावर घेऊन जिथे ती वेश्या राहते तिकडं ती निघाली. असं निघाल्यानंतर थोडं काही कालावधी पुढे गेल्यानंतर एका शूलावर बसलेले मांडव्य ऋषी म्हणजे खूप मोठे तपस्वी. शूल म्हणजे लक्षात घ्या, एक लाकडाला पूर्णपणे टोक करून जे लाकूड खंबा रोवला जातो त्या शूलावर ते तपश्चर्या करत असलेले मांडव्य ऋषी होते. सहज चालत असताना त्या पती खांद्यावर बसलेले असताना त्या खांद्यावरूनच एक पाय त्या मांडव्य ऋषी जिथे बसलेले त्या शूलाला लागला. ते लागल्यानंतर ते मांडव्य, कारण ते टोकावर बसल्यामुळे मांडव्य ऋषींना खूप त्रास झाला आणि मांडव्य ऋषींनी त्या तपश्चर्येतनच शाप दिला की मला माझ्या तपाला जो भंग करेल त्याचा उद्या तो सूर्योदय उद्या पाहणार नाही, असा मांडव्य ऋषींनी शाप दिला. आणि त्या कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीने ते आवाज ऐकला आणि पतीला शाप मिळाला हे ऐकल्यानंतर तिनं त्याच वेळेस सांगितले की उद्या सूर्योदयच येणार नाही, सूर्योदयच होणार नाही. म्हणजे पतिव्रता पत्नीचं जे व्रत होतं त्या व्रताच्यामुळे खरोखर सूर्योदयच झाला नाही. का तर हिने एवढी पतीची सेवा केली होती. त्या पतीच्या सेवेमुळे सूर्याला सुद्धा भीती वाटू लागली की या पतिव्रता स्त्रीमुळे माझा काहीतरी नाश होईल. म्हणजे सूर्य उगवला नाही. म्हणजे किती ही कथा गहन आहे, लक्षात घ्या. काही दिवस सूर्यच उगवला नाही, रात्र होती, म्हणजे सतत रात्र, म्हणजे सूर्याचा उदयच नव्हता. मग सगळ्या देवता ज्या आहेत त्या सगळ्या हतबल झाल्या. तर देवता म्हणजे आता सूर्योदय झाल्याशिवाय तर ह्या सृष्टीची, सूर्योदय नाही झाला त्या सृष्टीची हानी होईल. असं म्हटल्यानंतर सगळ्या देवता घाबरून ब्रह्मा विष्णू महेशाकडे गेल्या आणि ब्रह्मा विष्णू महेशाने त्यांना सांगितलं की तुम्ही आता त्या पतिव्रता स्त्री सारखीच दुसरी पतिव्रता स्त्री हुडकून पहा आणि त्या पतिव्रता स्त्रीकडनं तिला समजून सांगायचा प्रयत्न करा. असं म्हटल्यानंतर सगळे ऋषी मुनी पाहिल्यानंतर त्यांना अनुसया सारखी पतिव्रता स्त्री दुसरी कुठली दिसली नाही. अनुसया मातेकडे आले. अनुसया मातेला सांगितलं की हे अनुसया माते, एका पतिव्रता स्त्रीमुळे सूर्योदय होत नाही, तर त्या सूर्योदयाला होण्यासाठी तुम्ही या सृष्टीच्या जी हानी होणार आहे त्याला वाचवण्यासाठी तुम्ही देवतांसाठी मदतगार व्हा. असं म्हटल्यानंतर अनुसया माता म्हणली चला, म्हणजे जिथंच ती पतिव्रता स्त्री असेल मी तिथे जाईल. अनुसया माता त्या पतिव्रता स्त्री कौशिक ब्राह्मणाच्या पत्नीकडे गेली आणि तिथे गेली की त्या सूर्योदयाला का उदय होऊ देत नाही असं म्हटल्यानंतर ते दोघी एवढ्या पतिव्रता होत्या
ते दोघींनी एकमेकीचा आदरात तिथे व्यवस्थितपणे केलं. आणि ती जी पत्नी होती तिला अनुसूया मातेने विचारल्यानंतर तिनं सांगितलं की माझ्या पतीला मांडव्य ऋषींनी शाप दिला की सूर्योदय पाहणार नाही. मी सहज बोलले म्हणजे की सूर्योदय होणार नाही म्हणजे आता इथून पुढे, आणि तो सूर्योदय झाला नाही. तर माझ्या पतीचा मृत्यू होत असेल तर मी सूर्योदयाला का होऊ देऊ, असं त्या पत्नीने उच्चार केल्यानंतर हिनं सांगितलं अनुसूया मातेने की मी पण पतिव्रत आहे, माझ्यात सुद्धा तप आहे, तर मी सुद्धा तुझ्या पतीला पुन्हा चांगलं आयुष्य देईल आणि चांगल्या पद्धतीने माझ्या तपातनं त्या तुझ्या कौशिक पतीला मी चांगल्या पद्धतीचं आरोग्य देईल. असं म्हणलं तर ती म्हणली काही हरकत नाही, माझ्या पतीला जर चांगलं आयुष्य मिळत असेल तर ते मला काही हरकत नाही. असं म्हटल्यानंतर सूर्याला अनुसूया मातेने आज्ञा दिली आणि सूर्योदय झाला. सूर्योदय झाल्यानंतर त्या ब्राह्मणाचा निश्चित मृत्यूच झाला, कारण मांडव ऋषी काही साधे नव्हते. त्यांचाही आशीर्वाद, त्यांचाही त्या पद्धतीचा जो शाप होता तो तपस्वी होता, कारण त्या शापामुळे त्यांचा मृत्यू झाला. आणि तात्काळ इकडे अनुसूया मातेच्या आशीर्वादाने त्या कौशिक ब्राह्मणाला पुन्हा चांगलं शरीर मिळालं आणि त्याचा कोड जो होता तो निघून गेला, त्याचं शरीर पुन्हा बलवान झालं. म्हणजे दोन्ही कुठल्याही त्या शापाचाही भाग हे झाला नाही, नष्ट झाला नाही. अनुसूया मातेचं तप सुद्धा तिथे उपयोगाला आलं आणि ती पतिव्रता पत्नीची सेवा सुद्धा उपयोगाला आली. पुन्हा तो ब्राह्मण कौशिक हा नव्याने पुन्हा त्याचं आयुष्य जगाने खूप वर्ष तो जगला, अशी ही कथा. त्यानंतर अनुसूया मातेवर सगळ्या देवतेने पुष्पवृष्टी केली आणि सांगितले की तुमच्यामुळे आज सृष्टीची हानी वाचली, त्या सगळ्या देवता मिळून तुम्हाला काहीतरी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत, तर तुम्ही कुठलाही वर मागा, तुम्हाला तो आशीर्वाद मिळेल. असं म्हटल्यानंतर अनुसूया मातेने सांगितले की ब्रह्मा विष्णू महेशाने माझ्या पोटी जन्म घ्यावा. असं म्हटल्यानंतर सगळ्या देवतेनी ब्रह्मा विष्णू महेशाने तथास्तु म्हटले. त्यात आपण जर बघितलं की ब्रह्मा विष्णू महेशाचे 3 चेहरे आपण पाहतो, त्यातला जो मधला आहे तो दत्तात्रेय आपण म्हणतो, तो पूर्ण विष्णूचा अंश मानला जातो. एक जे आहे ब्रह्मदेवाचा जो अंश आहे, ब्रह्मदेवाच्या अंशातनं चंद्राचा उदय झालेला आहे, चंद्र त्या दिवशी तिथे जन्म झालेला आहे. आणि शंकराच्या तेजापासून दुर्वासा ऋषी हे तिघ दत्ताच्या अंशामध्ये तिघांचे जन्म झालेले आहेत, अशी दत्तात्रेयांची कथा. आणि दत्तात्रेय हे पूर्ण विष्णूच्या रूपात मध्ये येतात. ईश्वरानंतर दत्त हे सृष्टीचे गुरु मानले जातात. दत्तात्रेयांनी खूप म्हणजे दत्तात्रेयांच्या कथेमध्ये पुन्हा अनेक देवतेंचे युद्ध देवतेने जिंकलेले आहेत ते दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने. आपण जर काही वस्तू हरवल्यानंतर कार्तवीर्य अर्जुनो नाम हा मंत्र म्हणतो, तो अर्जुन जो आहे त्यातला तो दत्तात्रेयांचा शिष्य आहे. दत्तात्रेयांचा जो शिष्य असल्यामुळे त्याच्या आणि दत्तात्रेयाच्या आशीर्वादाने तो अर्जुनाने अनेक सहस्रार्जुन त्याचं नाव, अनेक वर्ष या सृष्टीवर राज्य केलं आणि चांगल्या प्रकारे सृष्टी त्यांनी उत्पन्न करून सृष्टीवर पण चांगल्या पद्धतीने अस्तित्व निर्माण केलं. अशा प्रकारची जी कथा आहे, जे दत्तजन्म जो झाला आहे त्याच्या मागे सुद्धा पतिव्रता स्त्रीचंच कारण आहे. आणि ही अनुसूया माता एवढी तपस्वी, तिच्या पोटी दत्तात्रेयांनी भगवान विष्णू, भगवान शंकर आणि भगवान ब्रह्मा या तिघांनीही जन्म वेगवेगळ्या रूपामध्ये पुन्हा या सृष्टीमध्ये घेतलेला आहे. जय श्रीराम. कथा आवडली तर आवर्जून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तेवढीच मलाही चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळेल तुमच्या सहकार्यामुळे. जय श्रीराम.